नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावरील नव्याने बांधलेल्या उड्डाणपुलाच्या भिंतीचा मोठा भाग कोसळल्याच्या घटनेची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे। केंद्रीय तांत्रिक चौकशी पथकाने आज घटनास्थळी पाहणी केली। प्राथमिक पाहणीत पुलाच्या बांधकामातील अनेक तांत्रिक त्रुटी निदर्शनास आल्याची माहिती मिळत आहे। त्यामुळे भूकंपामुळे पूल कोसळला हा दावा प्राथमिक स्तरावर तरी ग्राह्य धरला जात नसल्याची चर्चा आहे। मात्र अंतिम निष्कर्ष चौकशी अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे। नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाच्या भिंतीचा काही भाग 2 दिवसांपूर्वी कोसळला होता। सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र अवघ्या वर्षभरापूर्वी बांधलेल्या पुलाचा भाग कोसळल्याने बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत। या घटनेची दखल घेत केंद्रीय तांत्रिक चौकशी पथक आज घटनास्थळी दाखल झाले। पथकाने पुलाची सविस्तर पाहणी करत संबंधित अधिकारी आणि बांधकाम कंपनीकडून माहिती घेतली। पाहणी दरम्यान पुलावरील रस्त्याचा काही भाग खचल्याचे तसेच बांधकामातील काही तांत्रिक बाबींमध्ये त्रुटी आढळल्याचे समोर आले। याबाबत पथकाने संबंधित अधिकारी आणि कंपनीच्या प्रतिनिधींना आवश्यक सूचना दिल्याची माहिती आहे। दरम्यान भूकंपामुळे पूल कोसळला असा दावा केटीआयएल कंपनीच्या प्रोजेक्ट मॅनेजरने केला होता। मात्र प्राथमिक पाहणीत तरी त्याला कोणताही ठोस आधार आढळून आलेला नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे। त्यामुळे या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतेही ठोस कारण सांगण्यास नकार दिला। पूल कोसळण्यामागे अनेक कारणे असू शकतात। 2-3 दिवसात अहवाल देणार आहोत, त्यानंतर नेमके कारण स्पष्ट होईल असे केंद्रीय पथकातील अधिकाऱ्याने सांगितले। सब नहीं करेंगे। अभी हम लोगों को जो देखना है वो देख लिया है और उसके बेसिस पर हम लोग अपना अभी प्राइमरी स्टेज में आपको क्या मतलब क्या नहीं कर सकते। अभी कारण बहुत हो सकता है, 1-2 नहीं, बहुत सारे कारण। तो हम लोग रिपोर्ट दे देंगे, आपको पता चल जाएगा 2-3 दिन। तो फिलहाल अभी और